तर चला आज एकदम जबरदस्त असं लोकेशन वरती आलोय आणि मासे मारणार एकदम स्पेशल माणसाकडे. कालवर नाही येणार मला असं बोलते. लोळे आहेत का सगळे? सगळ्या गोष्टी थोड्या असणार आता. पार वर जा तिकडं ते साफ करून आणले तेवढेच. किती भारी दिसतोय बघा आता. मग तर चला आज एकदम जबरदस्त असं लोकेशन वरती आलोय आणि मासे मारणार एकदम स्पेशल माणसाकडे. तर वसंत वाघमारेकडे आलोय. वसंतला ओळखतच असेल तुम्ही. तर वसंतकडे बऱ्याच दिवसानंतर आलोय फिशिंग साठी. तर आज काय प्लॅन आहे वसंत? जाळे लावायचे, आंबळे पकडायचे आणि अजून लोळ्या. अजून अजून लय मासे पकडायचे. आम्ही एवढं लांबून आलोय म्हटल्यावरती जरा जास्त मासे भेटले पाहिजे. अजून मोठे सुद्धा 2 आणले जाळे, जर त्याला भेटलेच तर मग. तर भरपूर सारी जाळे आणल्यात आणि टाकायच्यात. चला वेळ न घालवता जाऊयात. नदी पण एकदम नदीच्या जवळ आलोय मित्रांनो. तर चला जाळी टाकूयात आणि आज पहिल्यांदाच आपण असे जाळेने मासे पकडणार आहे. आंबळ्या लोळ्या वगैरे जे भेटतील ते मासे दाखवतो तुम्हाला व्हिडिओ मध्ये. कंटिन्यू राहा, बघू. जाऊयात, मासे पकडूयात, मस्तपैकी रेसिपी आणि एकदम धमाल करूयात. चला आता नदीकडे जाऊयात. सगळं दगडे नाही तिकडं, मग चूल बनवायला इथूनच न्यायच्या का? ते काय. तर बघा इथूनच दगडी घेऊन जायच्यात नदीकडे. आणि सावली पण नाही रे. सगळे जाळे वगैरे घेऊन जाऊयात. बघा एक नंबर पाणी वगैरे एकदम शांत दिसतंय. एक खालती जाळेवाला दिसतंय रे कोणतरी वसंत. हा आमचाच येते. हा का? हा ते तिकडे जाळं टाकतंय. लांब दिसतंय का तुम्हाला? काय माहित नाही. खालती लांब आहे तिकडं. दोघं पण होतात आता. हा चालेल ना. सगळी जाळी टाकू, ज्याच्यात लागतील त्याच्यात लागतील ना. मित्रांनो आता आहे ना हे टूप आणलेत आपण 2 आणि वसंत आणि रोहिदास दोघं पण जाळी टाकणार आता. तर जाळी असं आपण जी जाळी वापरतोय ना त्याला काय बुशी म्हणतात. आणि ही वेगळी जाळी आता ही टूपवरच बसून टाकायला लागतात एकदम खोल पाण्यातले. आणि आपण जे टाकतोय ती पाण्यामध्ये उतरून टाकतोय. तर चला हे टूप फुगवून घेऊयात आणि मग जाळी कशी टाकतोय वसंत ते तुम्हाला दाखवतोच व्हिडिओ मध्ये. माझ्यांसोबत खायला ठेवा चटणी. हा ते खुश झालेत आपल्याला पाहून. हा नाही का? हा असं उडायला आलेत आपल्याला बघून. तरी इकडं वसंत आणि रोहित असे बघा ते तूप फुगवत आहेत आपल्याला जाळी टाकण्यासाठी. तोपर्यंत जरा स्वयंपाकाची तयारी करूयात. इथं स्वयंपाक बनवणार आहे आपण. इथंच बनवायचं ना? इथंच करूयात. हा इथंच बनवूयात. झालं का बघू जरा. बघा कशी तू बनवले. झाले बघा तयारी सगळी. आणि कोणतं घेतलंय ते आता? पहिला आंबळ्याचं घेतोय ना. आंबल्याच सोडतो का? पहिला आंबळ्याचं लावू, रोहिदास आहे तो दुसरे लावण. ठीक आहे चालेल. नंतर हा तर चला पहिला आंबळ्याचं जाळं सोडून घेऊयात. इथून सोडणार आहे डायरेक्ट? इथूनच जाऊ पलीकडं. 2 राऊंड येणार आहे जाळ्याचे. हा म्हणजे इकडून तिकडे जाणार परत येणार आणि परत इकडं. ठीक आहे. एक तर सोडून बघ. हा ह्यालाच जर मासे लागले तर मग कायच टेन्शन नाही. हा हेच मेन आहे ना. हा आणि इकडं सुद्धा हे बघा रोहिदास सुद्धा तयारी झालेली पूर्ण. तूप वगैरे फुगवून झाले त्याचे आणि तो मोठ्या माशाच जाळं सोडणार आहे. तर हे 2 बोटी 3 बोटी झाले. 3 बोटी आहे काय? चला 3 बोटी आणि लोळ्याचं पण आहे. हा 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 हे सगळीच टाकणार आहे ना आपण? सगळीच. ओके चला हे जाळं सोडून घेऊयात. बघा आंबलीचं जाळं. नेहमीप्रमाणे आपण मासे पकडले नाहीत त्याच्या आधीच स्वयंपाकाची सुद्धा तयारी झालेली आहे. नेहमीच असते असं की स्वयंपाकाची तयारी आधीच होते कारण आपण आलो की मासे पकडतोच. इकडं वसंत गेला जाळा टाकीत. आता आपण थोडं वरती जाऊया तिकडं. आणि इथूनच जाणार का डायरेक्ट बसूनच आतून? हा ठीक आहे मग जा. मग काय आता. तर मी तर काय आज पाण्यात उतरायचं काय मला चान्स वाटत नाही माझं. अरे बाहेरूनच बघायचंय फक्त मासे पकडताना.
मला लय कंटाळा येतो रे, पण असं बाहेरून बघून नुसतं बघायचं म्हटल्यावर स्वतःने पकडायला पाहिजे. पुढे बसून येतो मला. हे जाळ पार इकडे जाय ना आता खाली वाहून. हा ना, हा लगेच वाहत चालय. प्रवाह आहे ना एकदम, असं वाटत नाही, एकदम शांत वाटते पाणी, पण एकदम जोराचा प्रवाह आहे मित्रांनो खालून. त्याच्यामुळे बघा आता इथून वसंत जाळं टाकत गेला आपल्या समोरून, तरी जाळं लगेच खालती सरकत गेलं. तर चला सगळी तयारी झाली मित्रांनो, जाळे वगैरे टाकून झाले तर जमा. आता ते बघा तिकडं मागे दिसत असेल वसंत, पलीकडे जाऊन या कोपऱ्याला आलाय टाकी टाकी जाळं. आणि आपल्या स्वयंपाकाची सुद्धा तयारी केलेली आहे, आपण चूल वगैरे केले. तर आज आहे ना आपण इथं भाकरी सुद्धा बनवणार. अशी का भाकरी आणलंय ना ग? हा, तर भाकरी सुद्धा बनवणार आहे. भाकरी भात वगैरे सर्व स्वयंपाक आपण इथंच बनवणार आहे. तर मासे पकडायच्या आधी तयारी झाली. कसा आत्या? हा, खेड्यामध्ये चपात्या बनवलेल्या शिट्या कसा आहात? काय माहित नाही, आज पेटली का लगेच चूल? हा, आता ते नको घालू, त्याने हे होईल, दूर होईल त्याने. कशाला घालते ते, नको घालू. बघा अशी का ते एकदम नदीच्या कडेला बघा कशी मस्त पैकी चूल वगैरे पेटवले आणि तिथंच हे केलंय, भाकरी बनवायला लागले. हा ना, ते आणलं नाही ना, नदीला आलं का असंच होतंय, काय ना काय राहतेस. सगळ्या गोष्टी थोड्या ना असणार. आता पार वर जा तिकडं, ते त्यापासून हे ते वाळंजापासून जे असतील, जे असेल सामान तेवढ्या मध्ये घ्यायचं हे करून ॲडजस्ट. जमून काय तुम्हाला भाकरी करता जमून तसेच थांबायचे. वसंत, अरे हाय का नाही काय? हाय नक्की ना? हाय ना, दिसतात का? दिसतात थोड्या. हा दिसतात रे. चला वसंतचं जाळं सुद्धा काढून झालंय. बघू त्याच्यामध्ये किती मासे हा लागल्यात दिसतात. हा बघू आता बाहेर काढल्यावरच कळेल आपल्याला. काय कालवणापुरते भेटले काढले. अरे हा येत रे मस्त. बघू शकता एक नंबर बघा, सगळ्या आंबल्याने जाळं भरले मस्त पैकी. अरे भरपूर लागलेत ना? हा ना, एक नंबर. इथं ते वेगळे लागलेत. हा ते बारीक एका जागेवर. अरे बाबा, ते लय बेकार काम आहे त्यांचं. ते लय जाळ फाडे ते जास्त नाही, ते दुसरे ते वेगळे. ते वेगळे, ते हे वेगळे. याने नाही जाळ फाटत, ते लय कंटाळ येतोय काढायचा. ते असं जाळ आहे ना, तरंगून असलं ना तर या आंबळे भेटतात आणि खाली गेलं ना तळाला ते अडकतात. बरं झालं ते, जास्त नाही. बरेच लय आंबळे भेटले. चला बाहेर घेऊयात जाळं आणि काढूयात. मासे किती भेटत आहेत बघू, तुम्हाला दाखवतोस. मासे साफ करायला लागतात. काय मला एक गोष्ट सांग, हा का आम्हीच आलो मासे काय लागते नाही? तुम्ही पाणी जास्त वाढल्यावर जात नदीला. नक्की ना? आधीच पकडून घे, आधीच सगळे पकडून घेतोय, मग मला सांगतोय मासे पकडायला लय मासे लागतात. मला व्हिडिओ पाठवतोय, लय मासे लागले नाही का? कारण तर आता बरेच दिवस झाले आम्हाला पण नाही भेटत विकायला सुद्धा. असंच चाललंय. नाही लागलेत जास्त नाही, म्हणजे विकायला नाही विकायला नाही नेता ना, पण आपल्याला जेवढे खाण्यापुरते, आपण जेवढे माणसं आहेत तेवढे तर आहेतच. तर आता मित्रांनो इकडं भात घातलाय आपण. इकडं हे करूयात, तुम्ही पण काढा. काढायला सुरुवात झाली बघा. येत आहे तुम्हाला पण सुरुवात झाली. शिक्का की शिकायचं धरायचं म्हणजे काय? आता काय ते काय आपलं बुशी आहे का? मग ते धरायचं नाही का? सुवर धरायला लागतं. धरायला नाही, ते असं काढायचं फक्त. चला मी पण काढतो असं. का असं? ए बाबा नीट काढ. नीट काढ, नीट काढू नको त्यांचं जाळ.
हे बघा कसले मोठे मोठे आलू हे आहेत बघा आंबळे. मी एवढे काढून झाले एक बघ नंबर. माझं. आणि हे ना ओरिजिनल आंबले आता भेटत नाही बरं हे आंबले जास्त. ते लय असं हायब्रिड झाले आपल्या इकडे सुद्धा, आपल्या डिंबे धरणात सुद्धा ना हे जास्त नाही भेटत आता पहिल्यासारखं. हे बघा एक नंबर. आंबळे लय उशीर लागतो ते आणायला. हा ना. हा लय टाइम. कमी सापडले. आता काय नाही वाटत. असे करते बघा काढून घेत आहेत पटपट पटपट. आणि बरेच लय गुतलेत का ना, नाही तरी होणार आहे आपलं कालवण. हा होणार आहे कालवण. रोहित सुद्धा मासे घेऊन आले. आणलेत का नाही मासे? हा अरे बरेच लय दिसतात रे. हा आण चल रे बघू बनवणार आहे ना पिंकी. कालवण नाही येणार मला असं बोलते. लोळे आहेत का सगळे? पण आहे. हा 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 उचला ना वरती. उचल उचल वर उचल वर उचल. अरे बरेच भेटले. 1-1.5 किलो असेल ना का नाही? मस्त. पण आपण स्पेशल आंबळेच बनवणार आहे. आंबळे पण भरपूर आहेत ना, तेच बनवू. हे एक नंबर काम झालं कारण की दोन्ही जाळ्यांमध्ये मासे अडकले. इकडं आंबळीत सुद्धा भरपूर आंबळे लागले आणि लोळे सुद्धा लागले. तर आपण स्पेशल आहे ना आंबळेचंच कालवण बनवणार आहे. कारण ते सुद्धा भरपूर असतील. 1-2 किलो असेल ना रे. 1 किलोच्या वर असतील. तर चला दाखवतो तुम्हाला किती मासे आपल्याला भेटले. ते काय झालं घासायला. हा का बघा कितीला भेटले. तर भरपूर सापडल्यात ना तरी पण. भरपूर सापडले अरे. आणि एकदम साईज पण बघा कसली एकदम मोठी साईज आहे मस्त. तर चला आता साफ करून घेऊयात आणि मस्त पैकी कालवण बनवूयात. साफ करून घेऊयात मस्त पैकी. त्याचं नाही काय एवढं ते जास्त नसतेच त्याच्यावरती. हे अशी का आंबळीवर आहे ना जास्त हे नसते. ते लगेच निघून जाणार. हा ते निघतंय. हा लगेच निघून जाणार ते. रातली घाण काढायची त्याची फक्त. असं सगळी घाण बाहेर. आता एकदम जबरदस्त ऊन झाले मित्रांनो, त्याच्यामुळे ना दुसरीकडे जाऊयात. तर मासे सुद्धा धुवून झाले तिकडं. मासे सुद्धा धुवून झाले. आता जाऊयात सावलीला जाऊ थोडं, म्हणजे तिकडं जरा व्यवस्थित वाटेल. इथं एकदम आणि मग असे ना थोडी हवा सुटली होती त्याच्यामुळे काय वाटत नव्हतं. आता हवा सुद्धा बंद झाली त्याच्यामुळे एकदमच गरम व्हायला लागलं एकदम. तर चला जाऊयात सगळं सामान घेऊन आता पलीकडे जाऊ. तिकडे जाऊयात डायरेक्ट. चला. तर चला थोडंसं सावलीला आलो मित्रांनो. तिथं लईच ऊन लागत होतं आणि आता इकडे बघा मस्त. आता इथंच गाडी लावली आपण आणि एकदम भारी हे इथं सावली मस्त बघा. पोरांना वगैरे बसायला आणि जेवायला वगैरे बसायला पण एकदम मस्त आहे. तर इथं चूल करूयात आणि बाकीचं आता काय आता फक्त आपलं कालवणच बनवायचं राहिले. तर ते कालवण बनवून घेऊयात. हा नुसते मसालेच आणले. मसाले बनवून आणले आणि मिक्स आणलेत. ते सगळे मिक्स. हा तुम्ही त्याच्यात टाकतात ना कालवणामध्ये. आपण आहे ना वेगळ्या पद्धतीने बनवत असतो मित्रांनो कालवण. आणि हे बघा इकडं पिंकीताई बनवते वेगळ्या पद्धतीने. तर मसाले मित्रांनो आपण सगळे मिक्स करून आणलेले एकत्रच. तर ते पण टाकून घेतले बघा आपण. आता थोडं ते शिजून देऊयात आणि त्याच्यावरती वरून मासे सोडणार. पाणी पण टाकते.
कढईमध्ये बसतील तेवढंच टाका. ते साफ करून आणले तेवढेच. हा किती भारी दिसतोय बघा आता. मग एवढं बसलं असतं का शांततेत, कसलं डेंजर होऊन लागत. आता लय होऊन लागलं असं माहिती का. कालवण पण टाकले बघा आपण आता, आणि सगळं म्हणजे पाणी वगैरे टाकून ठेवलं. आता 10 मिनिटं शिजून देऊयात मस्तपैकी, लगेच होईल. जास्त वेळ नाही, माशांना काही जास्त वेळ लागत नाही हा ना. स्पेशल मला लय आवडत आहे अरे. आमच्या इथे हा आंबळी आमच्या इकडे ना पहिले ना 20 रुपये किलो असायची. फायनली मित्रांनो कालवण आपलं शिजलंय मस्तपैकी. चला आता उतरून घेतलंय बघा, मस्तपैकी शिजलंय. एक नंबर आंबळीचं कालवण. तर चला मी पहिल्यांदा जेवायला बसलो मित्रांनो आज. चला सगळे बसले तर बसून तू पण बस. कालवण वाढायचा चमचाच राहिला घरी म्हणून ते येणेच का, म्हणून याने वाढायचा. मग बरेच जण आपण दे ते त्यांना दे, पोरांना द्या. हे जर असं का त्यांना दे. घ्या ना, अजून एक ताट आहे ना. तुम्ही तर सुरुवात तर करा. आम्ही बसून 2 जण. मी सगळं खाऊन झाल्याशिवाय सांगणार नाही, पण कसं झालं इथे बस वाढायचं. पप्पाचं झालं का मामी जेव थोडंसं ना. लोळ याचं आंबळीचं कालवण, आंबळीचं लोळ्याचं कालवण आहे ना, कसंही केलं तरी ना 1 नंबर होते. तर मित्रांनो 1 नंबर काम झालं बघा. अजून आशिकान ते जेवतायत. चला मस्तपैकी जेवण वगैरे झालं 1 नंबर. मासे पण भेटले आपल्याला आणि सर्व व्यवस्थित झालं आज. चला आता जाऊयात घरी. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.